तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DT एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। आजचा हा व्हिडिओ 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, कारण आज आपण इयत्ता 10वीतील मराठी व्याकरणातील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे शब्दसिद्धी आज आपण अभ्यासणार आहोत। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण शब्दसिद्धी हा घटक अभ्यासणार आहोत। त्याचबरोबर मागील वर्षी बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते ते प्रश्न देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इयत्ता 10वीला मराठी विषयाच्या पेपरमध्ये विभाग 4 भाषा अभ्यास या विभागामध्ये तुम्हाला शब्दसिद्धी या घटकावरती प्रश्न हे पाहायला मिळतात। तर बघा, प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुमचा जो दुसरा प्रश्न असतो हा प्रश्न तुम्हाला शब्दसिद्धीवरती विचारला जातो। तर बघा, हा प्रश्न एकूण 2 गुणांसाठी असतो। तर बघा, शब्दसिद्धी हा घटक फक्त तुम्हाला 2 गुणांसाठी अभ्यासायचा आहे। तर बघा, अगदी सोपा घटक आहे आणि ह्या प्रश्न प्रकारातील शब्दसिद्धी ह्या घटकावरील प्रश्नांचे गुण तुमचे हे हक्काचे असतात किंवा फ्रीचे असतात, कारण खूप सोपे प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये शब्दसिद्धीवरती विचारले जातात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इयत्ता 10वीला शब्दसिद्धीमध्ये तुम्हाला उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय, प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय आणि अभ्यस्त शब्द म्हणजे काय हे तुम्हाला अभ्यासायचे। तर बघा, तुम्हाला प्रत्यय घटित शब्द, अभ्यस्त शब्द आणि उपसर्ग घटित शब्द या सर्वांचा अभ्यास तुम्हाला शब्दसिद्धी यामध्ये करायचा आहे। तर बघा, तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये सिंपल क्वेश्चन हे पाहायला मिळतात, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्यय घटित शब्द कोणता हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, उपसर्ग घटित शब्द कोणता हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि अभ्यस्त शब्द कोणता हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे। असे सोपे प्रश्न तुम्हाला शब्दसिद्धी या घटकावरती पाहायला मिळतात। तर बघा, आपला शब्दसिद्धीमध्ये सगळ्यात पहिला घटक आहे उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय। आता बघा, उपसर्ग घटित शब्द नेमकं काय असतं। तर बघा, शब्दाच्या अगोदर उपसर्ग लावून जे शब्द तयार झालेले असतात त्यांना उपसर्ग घटित शब्द असं म्हणतात। उदाहरणार्थ बघा, उपवास हा शब्द आहे, या शब्दामध्ये उप हा तुमचा उपसर्ग लागलेला आहे आणि मूळ शब्द आहे तुमचा वास, म्हणजे वास या शब्दाला उप हा तुमचा उपसर्ग लागून उपवास हा शब्द तयार होतो, यालाच आपण उपसर्ग घटित शब्द म्हणतो। उदाहरणार्थ बघा, अविश्वास हा तुमचा शब्द आहे, अविश्वास ह्या शब्दामध्ये विश्वास हा तुमचा मूळ शब्द आहे आणि त्याला हा तुमचा उपसर्ग लागलेला आहे, म्हणजे हा देखील शब्द तुमचा उपसर्ग घटित शब्द असणार आहे। त्यानंतर बघा, आमरण हा शब्द आहे, यामध्ये हा तुमचा उपसर्ग लागलेला आहे, म्हणजे हा देखील शब्द तुमचा उपसर्ग घटित शब्द असणार आहे। त्यानंतर बघा, दर साल ह्या शब्दामध्ये दर हा तुमचा उपसर्ग लागलेला आहे, प्रतिदिन ह्या शब्दामध्ये प्रति हा तुमचा उपसर्ग लागलेला आहे, गैरसमज ह्या शब्दामध्ये गैर हा तुमचा उपसर्ग लागलेला आहे, म्हणजे हे सर्व शब्द तुमचे उपसर्ग घटित शब्द असणार आहे। आता बघा, उपसर्ग घटित शब्द ओळखायचे कसे, तर बघा, ज्या शब्दाच्या पुढे उपसर्ग लागलेला असतो त्यांना आपण उपसर्ग घटित शब्द असं म्हणतो। यानंतर बघा, प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय। आता बघा, प्रत्यय घटित शब्द नेमके काय असतात, तर बघा, जेव्हा शब्दाच्या किंवा धातूच्या शेवटी प्रत्यय जोडले जाते त्यापासून तयार होणाऱ्या शब्दाला प्रत्यय घटित शब्द असं म्हणतात। उदाहरणार्थ बघा, गुलामगिरी हा तुमचा शब्द आहे, या शब्दामध्ये तुमचा गिरी हा तुमचा प्रत्यय लागलेला आहे आणि मूळ शब्द आहे गुलाम, म्हणजेच बघा, गुलाम ह्या शब्दाला गिरी हा प्रत्यय लावून गुलामगिरी हा शब्द तयार झालेला आहे, म्हणजे हा शब्द तुमचा प्रत्यय घटित शब्द असणार आहे। आणखी एक उदाहरण बघा, मतदान या शब्दामध्ये मत हा तुमचा मूळ शब्द आहे आणि दान याला प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे हा देखील शब्द तुमचा प्रत्यय घटित शब्द असणार आहे। त्यानंतर बघा, माननीय या शब्दामध्ये अनिय हा तुमचा प्रत्यय लागलेला आहे आणि मूळ शब्द आहे मान, म्हणजे हा देखील शब्द तुमचा प्रत्यय घटित शब्द असणार आहे। त्यानंतर बघा, दुकानदार या शब्दामध्ये दार हा प्रत्यय लागलेला आहे, लढाऊ ह्या शब्दामध्ये उ हा प्रत्यय लागलेला आहे, दयाळू ह्या शब्दामध्ये ळू हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे हे सर्व शब्द तुमचे प्रत्यय घटित शब्द आहेत। आता बघा, प्रत्यय घटित शब्द ओळखायचे कसे, तर बघा, शब्दाच्या शेवटी जर प्रत्यय लागलेला असेल तर त्याला आपण प्रत्यय घटित शब्द असं म्हणतो। त्यानंतर बघा, तिसरा घटक अभ्यस्त शब्द म्हणजे काय। आता बघा, अभ्यस्त शब्द ओळखणं खूप सोपं आहे। तर बघा, अभ्यस्त शब्दासाठी तुम्हाला फक्त त्यांचे उदाहरणं लक्षात ठेवायचे। त्याआधी बघा, अभ्यस्त शब्द म्हणजे काय, तर बघा, ज्या शब्दात एका शब्दाची अथवा काही अक्षरांची पुनरावृत्ती झालेली असते तेव्हा अशा शब्दांना अभ्यस्त शब्द असं म्हणतात। उदाहरणार्थ बघा, धंदा बिंदा, काम बिंग, शेजारी पाजारी, मागोमाग, कडकड, झटझट, पटपट, गल्लोगल्ली असे शब्द तुमचे अभ्यस्त शब्द असतात। तर बघा, अभ्यस्त शब्द तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकतात, यासाठी फक्त तुम्हाला उदाहरण लक्षात ठेवायचे आहेत। यानंतर बघा, आणखी काही शब्द आहेत जे तुम्हाला प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्दांसाठी महत्त्वाचे आहेत। तर बघा, बोर्डाचा अभ्यास करताना हे सर्व शब्द तुम्हाला प्रॅक्टिस करायचे असणार आहे किंवा हे शब्द तुम्हाला बोर्डाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणार आहेत। आता बघा, तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये मागील वर्षी शब्दसिद्धी ह्या घटकावरती जे प्रश्न विचारले होते ते प्रश्न आता आपण बघणार आहोत।
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2022च्या परीक्षेमध्ये तुम्हाला शब्दसिद्धीवरती कसे प्रश्न विचारले होते ते आता आपण बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सिंपल प्रश्न विचारला होता. यामध्ये खालील तक्ता पूर्ण करा अशी तुम्हाला सूचना दिली होती. त्याखाली तुम्हाला हे 4 शब्द दिले होते आणि त्या 4 शब्दांचं विभाजन उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त शब्दांमध्ये तुम्हाला करायचं होतं. म्हणजेच तुम्हाला दिलेले 4 शब्द, उपसर्ग घटित शब्द कोणता, प्रत्यय घटित शब्द कोणता आणि उपसर्ग घटित शब्द कोणता हे तुम्हाला फक्त ओळखायचं होतं. तर बघा हा प्रश्न तुमचा 2 गुणांसाठी असतो. तर बघा प्रश्न आता आपण सोडूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे 4 शब्द दिले होते यामध्ये आपला पहिला शब्द आहे अभिनंदन. आता बघा अभिनंदन ह्या शब्दामध्ये नंदन हा तुमचा मूळ शब्द आहे आणि त्याला अभि हा तुमचा उपसर्ग लागलेला आहे. म्हणजे हा शब्द तुमचा उपसर्ग घटित शब्द असणार आहे. त्यानंतर बघा दुसरा शब्द आहे हळूहळू. तर बघा हा शब्द तुमचा अभ्यस्त शब्द असणार आहे. त्यानंतर सामाजिक हा शब्द आहे. या शब्दामध्ये इक हा तुमचा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे हा शब्द तुमचा प्रत्यय घटित शब्द असणार आहे. त्यानंतर बघा चौथा शब्द आहे उपमुख्याध्यापक. या शब्दामध्ये मुख्याध्यापक हा तुमचा मूळ शब्द आहे आणि उप हा तुमचा उपसर्ग लागलेला आहे. म्हणजे हा शब्द तुमचा उपसर्ग घटित शब्द असणार आहे. तर बघा किती सोपा प्रश्न तुम्हाला 2022च्या परीक्षेमध्ये 2 गुणांसाठी विचारला होता. त्यानंतर बघा 2023च्या परीक्षेमध्ये देखील तुम्हाला सेम प्रश्न विचारला होता. यामध्ये देखील खालील तक्ता पूर्ण करा अशी तुम्हाला सूचना दिली होती. त्याखाली 4 शब्द दिले होते आणि त्यांचं तुम्हाला प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्दांमध्ये विभाजन हे करायचं होतं. तर बघा शब्द होते. पहिला शब्द आहे भर दिवसा. आता बघा ह्या शब्दामध्ये दिवसा हा तुमचा मूळ शब्द आहे आणि त्याला भर हा तुमचा उपसर्ग लागलेला आहे. म्हणजे हा शब्द तुमचा उपसर्ग घटित शब्द असणार आहे. त्यानंतर बघा लाल लाल हा तुमचा अभ्यस्त शब्द असणार आहे. त्यानंतर बघा दुकानदार या शब्दामध्ये दार हा तुमचा प्रत्यय लागलेला आहे. तर हा शब्द तुमचा प्रत्यय घटित शब्द असणार आहे. त्यानंतर बघा खटपट हा तुमचा शब्द आहे. तर हा शब्द प्रत्येक विद्यार्थी इझिली आयडेंटिफाय करू शकतो. तर हा शब्द तुमचा अभ्यस्त शब्द असणार आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न आपण बघूया 2024च्या परीक्षेमध्ये जो तुम्हाला विचारला होता. तर बघा या ठिकाणी देखील तुम्हाला खालील तक्ता पूर्ण करा अशी सूचना दिली होती. तुम्हाला खाली 4 शब्द दिले होते आणि त्यांचं तुम्हाला विभाजन हे करायचं होतं. तर बघा पहिला शब्द होता बिनचूक. आता बघा ह्या शब्दामध्ये चूक हा तुमचा मूळ शब्द आहे आणि त्याला बिन हा तुमचा उपसर्ग लागलेला आहे. तर हा शब्द तुमचा उपसर्ग घटित शब्द असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा शब्द आहे जमीनदार. या शब्दामध्ये जमीन हा तुमचा मूळ शब्द आहे आणि त्याला दार हा तुमचा प्रत्यय लागलेला आहे. तर हा देखील शब्द तुमचा प्रत्यय घटित शब्द असणार आहे. त्यानंतर बघा तीळ तीळ आणि आंबट चिंबट हे दोन्ही शब्द तुमचे अभ्यस्त शब्द आहेत. तर बघा हा प्रश्न तुम्हाला 2024च्या परीक्षेमध्ये विचारला होता. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न 2025च्या परीक्षेमध्ये विचारला होता. या ठिकाणी देखील तुम्हाला खालील तक्ता पूर्ण करा अशी सूचना तुम्हाला दिली होती आणि त्यासमोर तुम्हाला 4 शब्द दिले होते. या ठिकाणी फक्त तुम्हाला उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित शब्द कोणते आहेत हे तुम्हाला ओळखायचं होतं. तर बघा पहिला शब्द आहे भरधाव. आता बघा ह्या शब्दामध्ये भर हा तुमचा उपसर्ग लागलेला आहे. तर हा शब्द तुमचा उपसर्ग घटित शब्द असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा शब्द आहे लाजाळू. या शब्दामध्ये ळू हा तुमचा प्रत्यय लागलेला आहे. तर हा शब्द तुमचा प्रत्यय घटित शब्द असणार आहे. त्यानंतर बघा गुरुत्व. तर बघा ह्या शब्दामध्ये मूळ शब्द आहे गुरु आणि त्याला त्व हा तुमचा प्रत्यय लागलेला आहे. तर हा शब्द तुमचा प्रत्यय घटित शब्द असणार आहे. त्यानंतर बघा ना उमेद. या शब्दामध्ये मूळ शब्द आहे उमेद आणि त्याच्या पुढे उपसर्ग लागलेला आहे ना. तर हा तुमचा उपसर्ग घटित शब्द असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला सोपे प्रश्न परीक्षांमध्ये विचारले जातात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण शब्दसिद्धी हा घटक अभ्यासला. त्याचबरोबर मागील वर्षी बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते ते प्रश्न देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.